आजच्या बातमीपत्राची स्पेशल स्टोरी चाकणकरांसाठी अतिशय महत्त्वाची आहे। तुम्ही चाकणमध्ये जागा, गाळा किंवा प्लॉट घेण्याच्या विचारात आहात का? असाल तर सावधान। तुम्ही खरेदी करत असलेली प्रॉपर्टी अनधिकृत तर नाही ना, याची पडताळणी करून आधी घ्या। का ते जाणून घेण्यासाठी आजच्या स्पेशल स्टोरीमध्ये। त्यापूर्वी हेडलाईन। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलीप मोहिते यांचा हट्ट भरवला। खेडच्या प्रशासकीय इमारतीच्या प्रस्तावाला अखेर मंजुरी। बाजार समितीच्या कार्यक्रमात आमदार दिलीप मोहिते यांची माहिती। चाकण नगर परिषदेच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामावर हातोडा पाडणार। नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांचं धाडसी पाऊल। उपनिबंधक कार्यालयातील दस्त नोंदीलाही लावला ब्रेक। प्रॉपर्टी खरेदी करण्यापूर्वी तपासून घ्या, मुख्याधिकाऱ्यांनी नागरिकांना केले आवाहन। छोट्या उद्योजकांसाठी आनंदाची बातमी। पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत मिळणार कर्ज। या योजनेची मान्यता मिळवणारी पुणे जिल्ह्यातील सहकारी बँक ठरली। आता पाहूया सविस्तर वृत्त। बाजार समितीच्या निवडणुकीत जरी 2 पॅनल झाले असले तरी सगळ्या संचालकांनी एकत्र राहून काम करायला हवं, असा सल्ला आमदार तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप मोहिते यांनी बाजार समितीच्या संचालकांना दिला। निवडणुकीमध्ये विरोधात लढणाऱ्यांपैकी काहींनी आमच्याकडे संधी मागितली होती, त्यांना आम्ही संधी देऊ शकलो नाही। त्यामुळे निवडणुकीतल्या विरोधक म्हणजे कायमचा दुश्मन नसतो, असं म्हणत आमदार दिलीप मोहिते यांनी विरोधी संचालकांना वैर संपवण्याचाही सल्ला दिला। नुकतेच खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजूनगर येथील मुख्य बाजार आवारात संध्याकाळी तरकारी भाजीपाला बाजारात सुरुवात करण्यात आली। शेतकऱ्यांनी पिळवणूक करणारी कडता पद्धत बंद करण्याबरोबरच अनेक शेतकरी हिताचे निर्णय या बाजार समितीसाठी घेण्यात आले आहेत। या बाजाराच्या शुभारंभ प्रसंगी आमदार दिलीप मोहितेंनी आपल्या भाषणात आपण बाजार समितीसाठी केलेल्या कामांचा पाढा वाचून दाखवला। सध्याच्या संचालक मंडळाने विरोध विसरून एकत्र राहून काम करावं, असा वडिलकीचा सल्लाही दिला। आपण सगळ्यांना विश्वासात घ्या, सगळे मिळून काम करा। आपण निवडणुकीकरता 2 पॅनल झाले, आपण निवडून आलो। आपण काय अशा प्रकारची भूमिका घेतली नाही की विरोधक म्हणजे काय आपले कायमचे विरोधक आहे। ते ज्याला जे वाटतं, ज्याला संधी पाहिजे करण्याला नाही, त्याला समोरच्या काही लोकांनी आपल्याकडे उमेदवार काढली। आपल्याला काही लोकांना आवडत आहे, आपण काही त्या ठिकाणी त्यांना उमेदवार घेऊ शकतो नाही। याचा अर्थ ते आपले दुश्मन आहेत असं अजिबात नाही। सगळ्यांना विश्वासात घ्या, सगळ्याला बरोबर घ्या, चांगले काम या ठिकाणी करा। आणि आपल्यामध्ये वाद निर्माण झाला तर त्याचा परिणाम या ठिकाणी मार्केट कमिटीतून मागच्या कालखंडामध्ये अशा प्रकारचे काही वाईट वाद उद्भवले। मार्केट कमिटीकडे काही लोकांनी लक्ष दिलं म्हणून इथला बाजार बंद पडला, कुठला बाजार बंद पडला। भविष्यामध्ये मार्केट कमिटीचं उत्पन्न कसं वाढेल, हे बाजार कसे चालतील, लोकांना सोयी सुविधा कशी देता येईल याचा विचार करा। उद्या पाईपला व्यापार कसा। यावेळी बोलताना आमदार दिलीप मोहिते यांनी प्रशासकीय इमारतीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याचंही सांगितलं। तालुक्याच्या विकास कामांसाठी अजित पवारांचा आधार किती भक्कम आहे हे सांगत त्यांनी अजित पवारांवर स्तुतीसुमन उधळली। परवाच्या दिवशी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या प्रशासकीय इमारतीच्या फाईलवर सही केली आणि आता हे टेंडर आपण पूर्वी काढलं होतं, त्याची वर्कआउट काढली होती, त्याच्या कामाला धोतर टाकून त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री याची वेळ घेऊन त्या ठिकाणी भूमिपूजन करतो आणि एका छताखाली या तालुक्यातील सगळे कार्यालय आपण या निमित्तानं आणतोय आणि एक सुंदर अशा प्रकारची प्रशासकीय इमारत आपण त्या ठिकाणी मागतो। ते प्रस्ताव फक्त आपला एकच त्या ठिकाणी मंजूर झाला। आज राज्यातल्या अनेक मार्केट कमिट्या त्या ठिकाणी येतात, 6-6 महिने, वर्ष, दीड वर्ष हात तेलपाटे घालतात, तोपर्यंत त्याची किंमत दुप्पट होत आहे। आपले प्रस्ताव सगळ्यात लवकर त्या ठिकाणी मंजूर केला जातात। मग तिथला जो कोणी प्रशासक अधिकारी तो आपल्या ओळखीचा असतो। सगळ्यात मोठा आधार जो आहे आणलं की आपण अजितदादांकडे जातो आणि अजितदादांनी एकदा सांगितलं की ह्या राज्याच्या अशा कुठल्याही अधिकाऱ्याची हिंमत नाही की दादांना डावलायचं। त्यामुळे आपल्याला ती कामं फटाफट ही सगळी विकासाची कामं आपण केली। आमदार दिलीप मोहिते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यातील पॉलिटिकल इगो वॉरमुळे दीर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या प्रशासकीय इमारतीचा प्रश्न शेवटी मार्गी लागला। त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या महायुतीत केलेल्या प्रवेशाचा हा फायदा आहे असं म्हणायला काही हरकत नाही। राजगुन्नर बँकेत आता पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत उद्योग व्यवसायासाठी कर्ज मिळणार आहे। पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या उद्योग व्यवसायासाठी अनुदान पात्र कर्ज देण्याची मान्यता राजगुन्नर सहकारी बँकेला मिळाली आहे। सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाकडून तसेच खादी आणि ग्रामोद्योग आयोगामार्फत ही योजना राबवण्यात येते। या योजनेअंतर्गत गाय, म्हैस, शेळी आदी पशुपालन, दुग्धोत्पादन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, मधमाशीपालन आदी उद्योग व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध होणार आहे। तसेच तयार कपडे, हॉटेल, साधन साहित्य, दुरुस्ती, गृह उद्योग, कुटीर उद्योग अशा अनेक ग्रामोद्योगांसाठी बँकेत अनुदान कर्ज प्राप्त उपलब्ध होणार आहे।
राजूर सहकारी बँक ही अशी मान्यता मिळणारी पुणे जिल्ह्यातील पहिली नागरी सहकारी बँक ठरली आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष दिनेश उस्वाल यांनी दिली। यासाठी बँकेचे अध्यक्ष दिनेश उस्वाल, माजी अध्यक्ष ज्येष्ठ संचालक किरण आहेर, संचालक राजेंद्र सांडभोर, तज्ज्ञ संचालक धर्मेंद्र खांडरे यांच्या शिष्टमंडळाने केलेल्या प्रयत्नांना यश आलं आहे। या शिष्टमंडळाने केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी दिल्ली येथे मंत्रालयात थेट भेट घेतली आणि वेगवेगळ्या गोष्टींना पाठपुरावा केला। आता बातमी आहे महिला सक्षमीकरणाची। मुली आणि महिलांना त्यांच्या स्वसंरक्षणार्थ शिवकालीन युद्ध कलेचे धडे देण्यासाठी दावडीतील श्रीमंत महाराजा फत्तेसिंग गायकवाड विद्यालयामध्ये शिवकालीन युद्ध कला प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। आम्ही दावडीकर ग्रुपच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आला। या शिबिरामध्ये पुण्यातील रणरागिणी युद्ध कला प्रशिक्षण आणि सांस्कृतिक संवर्धन संस्थेचे प्रशिक्षक अशोक महाराज पवार, बाबासाहेब दिघे, प्रशांत मुंगसे यांनी महिला आणि मुलींना प्रशिक्षण दिले। या उपक्रमासाठी आम्ही दावडीकर ग्रुपचे बाबासाहेब दिघे, सदाशिव अमराळे, संतोष गाडगे, गणेश बैरागी, विठ्ठल फडतरे, दादाभाऊ डुंबरे, संतोष क्षीरसागर, रमेश मसाडे, संतोष बेलेकर, राहुल जाधव यांनी प्रयत्न केले। श्री क्षेत्र निमगाव खंडोबा विविध सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी युवराज राजाराम शिंदे पाटील आणि उपाध्यक्षपदी सुनीता भगत यांची बिनविरोध निवड करण्यात आली। मावळचे अध्यक्ष सखाराम मावळे यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्यानंतर अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली। या निवडणुकीत युवराज राजाराम शिंदे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची निवड बिनविरोध झाली। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली। यावेळी बाजार समितीचे संचालक विजयसिंह शिंदे, महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष हिरामन सातकर, सुधीर मुंगसे, माजी सरपंच अमर शिंदे, सोसायटीचे संचालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते। खेड तालुक्यातील राजूनगर, चाकण, आळंदी शहरात सांस्कृतिक सभागृह उभारण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या वतीनं करण्यात आली आहे। खेड तालुक्याचा ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा असून हा वारसा जपण्यासाठी सांस्कृतिक सभागृहाची गरज आहे। त्यामुळे तालुक्यातील चाकण, आळंदी, राजगुरू नगर परिषद हद्दीत स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार सांस्कृतिक सभागृह सुरू करण्यात यावं अशी मागणी निवेदनाद्वारे तालुक्याचे नायब तहसीलदार RB बिजे यांच्याकडे आम आदमी पार्टी खेड आळंदी विधानसभा यांच्या वतीनं करण्यात आले आहे। यावेळी आम आदमी पार्टी युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मयूर दौंडकर, दत्तात्रय ढेरंगे, सुधीर डावरे उपस्थित होते। आता वळूया आजच्या आपल्या स्पेशल स्टोरीकडे। चाकण शहर म्हटलं की पहिली गोष्ट आठवते ती गर्दी। चाकण औद्योगिक वसाहतीमुळे चाकण शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे। या वाढत्या गर्दीमुळे नागरिकांना ट्रॅफिक सारख्या अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे। चाकण शहराच्या आसपास झोपडपट्ट्यांपासून ते हाय प्रोफाईल सोसायट्यांची इमारतींची संख्या ही दिवसेंदिवस वाढताना दिसते। पण आपल्याला दिसणारे कॉम्प्लेक्स सोसायट्या या सगळ्याच अधिकृत आहेत का? चाकण शहरातील बऱ्याचशा मोठमोठ्या इमारतींची बांधकामे नगर परिषदेच्या परवानगीशिवाय झाली असल्यामुळे या इमारतीवर पोलिसांच्या निदर्शनाखाली अतिक्रमणाची मोठी कारवाई केली जाणार असल्याची माहिती चाकण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी दिली। सर्व चाकणकरांना सप्रेम नमस्कार। आपण सर्वांनाच माहिती आहे की मागील एक महिना झाला मला रुजू होऊन, आणि इथं मी पाहिलं आहे की चाकण शहरामध्ये खूप जण अनधिकृतपणे बांधकामे चालू आहेत, मोठमोठ्या बिल्डिंग्सची चालू आहेत आणि अनधिकृतपणे लेआउट देखील विक्री करत आहेत। तुमच्या सर्वांना असे जे अनधिकृत जे काही बांधकाम करत आहेत यांच्यावरती आम्ही लवकरच निष्कासनाची कारवाई करणार आहोत। आम्ही पोलिसांना फौजफाटा मागण्यासाठी पत्रही दिलेलं आहे। जसंही त्यांचा फौजफाटा आम्हाला मिळेल, आम्ही अशी मोठी इमारती, मोठी दुकाने जी काही आहेत, ज्यांनी कोणत्याही प्रकारची नगरपालिकेमार्फत परवानगी घेतलेली नाही आहे, यांच्यावरती अतिक्रमणाची कारवाई करणार आहोत। मोठमोठ्या इमारती ह्या पाडण्यात येणारच आहेत, याची सर्वांनी नोंद घ्यावी। तसेच इथले कोणत्या प्रकारची खरेदी खत होऊ नये याच्यासाठी आम्ही दुय्यम निबंधक जे आपले रजिस्ट्रार आहेत खेडचे, त्यांनाही पत्र व्यवहार देऊन हे गट नंबर आम्ही कळवण्यात, जेणेकरून इथलं खरेदी खत अजिबात या लँडचे जे अनधिकृत अपार्टमेंट आहेत किंवा अनधिकृत लेआउट आहेत यांचं खरेदी खतसुद्धा अजिबात होणार आहे। त्याच्यामुळे मी एक नागरिकांना आव्हान करत आहेत की अशा कोणत्याही अनधिकृतपणे असलेल्या इमारतीमध्ये आपले घर हे ते घेऊ नये, आपले दुकान हे ते अजिबात सुरू करू नये, जेणेकरून त्यांना त्या गोष्टीसाठी सामोरे जावे लागेल। ही अतिक्रमणाची कारवाई नगरपालिकेमार्फत नक्की होणार आहे। जसंही पोलिसांनी आम्हाला फौजफाटा दिला, आम्ही अतिक्रमण तोडणे चालू करणार आहोत। माझ्या चाकणकरांना हीच विनंती आहे की अशा अनधिकृत झालेल्या सर्व बांधकामधारकांच्या गाळ्यांमध्ये घर, दुकाने किंवा कोणत्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट अजिबात करू नये।
खेड दुय्यम निबंधकांना चाकण शहरातील खरेदी खतांवर काही काळ स्थगिती देण्याचे पत्र चाकण नगर परिषदेने नुकतेच दिले आहे. नागरिकांनी कोणत्याही अनधिकृत जागेची, गाळा किंवा प्लॉटची खरेदी करू नये अशा सूचना जाहीर नोटिसीद्वारे नगर परिषदेने नागरिकांना दिल्या आहेत. त्यामुळे चाकणमध्ये प्रॉपर्टी खरेदी करण्याच्या विचारात असाल तर जागेची संपूर्ण माहिती घेऊनच करा. आता वेळ झाली इथं थांबण्याची. पुन्हा भेटू पुढच्या बातमीपत्रात. धन्यवाद.